घ्या. अगं टाळी काय देतेस? काय हवंय? पैसे दे पैसे, पैज हरलीस तू. अच्छा 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 अच्छा. अच्छा 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 काय विसरलीस का? काय ठरलं होतं आपलं ते? तुम्ही मला सांगा काय ठरलं होतं? तुम्ही विसरलाय. मी मला सांगा आपले पैजेचे पैसे कोणाकडे आहेत? कोणाकडे? सारंगकडे आहेत. विसरलात? बघा तुम्ही विसरलात. हा करेक्ट 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 करेक्ट. पण काही म्हण, आज ना मला डबल नाही ट्रिपल लॉटरी लागल्यासारखं झालंय. कशी काय? म्हणजे एकतर सावली जिंकली, हा. मी पैज जिंकलो त्याचा आनंद, आणि तू पैज हरलीस त्याचा बोनस आनंद. बरं असं असेल ना तर मग मी सुद्धा लॉटरी जिंकले. कशी काय? एकतर ती भैरवी हरली. तिला कसला माज आहे कोणाच ठाऊक, पण तो तिचा माज उतरला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सोहम ताराच्या लग्नामध्ये जो तिने आपला अपमान केला होता त्याची भरपाई झाली. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे माझं मेहेंदळे कुटुंब जिंकलं. तुझं मेहेंदळे कुटुंब जिंकलं म्हणजे तू सावलीला आपल्या घरची मेंबर मानतेस? आता आहे ना ती, मी काय करू शकते. चांगलं आहे. दॅट्स अ गुड चेंज. थांब सारंगला फोनच करतो. बोला बाबा. सारंग अरे कुठे आहेस? मी पैसे जिंकलो ना, पैसे घेऊन ये. हा लगेच आलो आलो पैसे घेऊन येतो. माहिती आई हरली. ये ये वाट बघतोय. लहान आहात का हो तुम्ही? गंमत. कसले पैसे? आणि आई हरली म्हणजे? माझ्या आई वडिलांनी तुझ्यावर पैज लावली होती. कसली? कोण जिंकणार याची. बाबांचा अंदाज खरा ठरला. बाबा जिंकले. त्या दोघांनी माझ्यावर पैसे लावलेली? पैज लावले होते आणि पैसे पण लावले होते. बाबा पैज जिंकले. बाबांना पैसे पाहिजे आता. पण शेवटी ते पैसे आपल्यालाच मिळणार आहेत. तरी मी तुला सांगत होतो त्या भैरवीच्या नादी लागू नकोस. जर भैरवीच्या नादी लागली नसतीस, आपल्या सुनेच्या पाठीशी उभी राहिली असतीस, तिला सपोर्ट केलं असतं तर पैज जिंकली असतीस आणि फायद्यात राहिली असतीस. एक मिनिट चुकताय तुम्ही. एकतर भैरवी जिंकली असती. तिची गडबड कुठे झाली माहितीये? तिने ते सगळं औषधाचं प्रकरण केलं ना, तिथे ती फसली. ती विचलित कुठे झाली जेव्हा ती घाबरली की कदाचित तिच्याच त्या ग्लासामध्ये औषध टाकलेलं की काय.